ते आपला खुलासा करत होते। काही लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय आहे हे त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे सगळ्यांनाच कळलंय। दुसरीकडे जगाच्या पोशिंद्याला जनावरांप्रमाणे शेतात राबावं लागत असल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहावं लागतंय। लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील 70 वर्षांचे शेतकरी अंबादास पवार यांनी स्वतःला बैलाऐवजी जुंपून घेत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी एबीपी माझाने दाखवलेला। याची गंभीर दखल घेत विधानसभेत आज स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला। धक्कादायक बाब म्हणजे अंबादास पवार हे सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातले आहेत। माझाच्या बातमीनंतर सरकारचे डोळे उघडलेत आणि त्यांनी मदतीचं आश्वासन दिलेलं आहे। मला जमीन आहे 4.5 एकर, ते मला परवडत नाही म्हणून ट्रॅक्टरने सगळं करायला परवडत नाही म्हणून मी काय केलो, स्वतः खांद्यावर जीव घेऊन मी कोळपिलो त्याला। कोणी झुंड म्हणते, कोणी कोळपू म्हणते। मी कोळपिलो त्याला, कुळपून रानाची मशागत केलो मी। तरी मला रोजगार परवडणार झालाय, बैलाचा खर्च परवडणार झालाय म्हणून मी धंदा करतोय। पोरग पुण्याला राहते, उगा धंदा करते पुण्याला, काय बी मग त्याला बी परवडणार गेली ती, पण करावंच लागते काय तर। तेव्हा 4 पैसे देतय, येतय जातय, त्याची बायको 2 लेकरं माझ्या पैसे आहेत। त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे। हा, त्याच्या शिक्षणाचा खर्च देव सरकारनं आता आमच्यानं होईना गेलंय, त्याचं बी पूर्ण गेलंय। झालं ते कर्ज माफ करावं। किती कर्ज आहे? इतकी 40,000 आहे ते ह्याचं अंजमनचं। काहीच मिळालं आम्हाला, कुर्शीचं आमच्याकडे माणूसच आले, काहीच नाही आम्हाला, बी नाही, खात नाही, काहीच नाही। आलतेच बघा काल आणि परवा दिवशी आले आमच्या घरी, बातमी बघून आली। हा, ते बातमी बघून आले, आम्हाला कोण पुसला साहेब। दरम्यान एबीपी माझाने बातमी लावून धरल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या शेतकरी दाम्पत्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना आश्वस्तही केलंय। परंतु 40,000 कर्ज आहे अंजमन। 40,000 किती तुम्हाला? जमीन 4.5 एकर। अच्छा, आणि जमीन उत्पन्नावर काय होत नाही का? उत्पन्न काय त्याचं त्यालाच पूर्ण झालं साहेब। मालाला भाव मिळावं, झालं कर्ज माफ व्हावं आणि ह्या शेतीला थोड्या शेतवाल्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे। पहिलं हायत बरी 3,000 रुपये हजेरी मागतात, आम्हाला मदत कोणी करू शकत नाही। लोकांचा बैलाचा आऊत लावणं परवडतं। कृषी अधिकाऱ्याला तुमच्याकडे पाठवतो, हां, तुमच्या सगळ्या अडचणीची मी समजून घेतो आणि राज्य सरकार म्हणून काय त्याच्यात मदत करता येईल त्याप्रमाणे मदत निश्चितपणे करू आपण, काय काळजी नका करू। बरं, धन्यवाद साहेब। तर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून सरकारचा केवळ दिखाऊपणा सुरू आहे असा आरोप विरोधकांनी केला। पाहूया। हे व्यापारी लोक आहेत, यांचा विचार व्यापारी आहे। हे सरकार म्हणून काम करत नाही, बैल नाही त्याच्याजवळ, शेती करायची आहे, शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? हे इव्हेंटबाज सरकार मूठभर व्यापाऱ्यांसाठी, मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे। अधिवेशनामध्ये शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी वारी संदर्भात एक खळबळजनक दावा केलाय। यंदाच्या आषाढी वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव झाला।